नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या भोंदूवरती महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। महेश गिरी नावाच्या भोंदूवर लासल गावात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। निफाड तालुक्यातील धरणगाव खळक या गावामध्ये भोंदूबाबानं प्रति गाणगापूर मठ उभा केलाय। कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्यानं त्यानं कुटुंबाला जाळात ओढलं। भूताटकीची बाधा झाली असं सांगत पापनाशक कुंडामध्ये अंघोळ करून औदुंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडलं। जन्मतारीख आणि इतर माहिती घेण्याच्या बहाण्यानं महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली। दैवी विधीच्या नावाखाली एकांतात नेण्याचा बहाणा करत नाशिक त्र्यंबक रोडवरच्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केल्याचा महिलेचा आरोप आहे। तसंच आक्षेपार्ह फोटो काढल्याचाही आरोप आहे। धरणगाव येथील एक इसम आहे महेश गिरी काकडे, त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। पुढची कारवाई आम्ही करत आहोत। काय आरोपीला अटक झाली का नाही अजून नाही, मी करतोय, कारवाई करतोय। तर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झालाय। महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। महेश गिरी या भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। आता या भोंदूबाबाचे आणखी काय कारनामे उघड होतात हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। केवळ अशी एकच महिला होती की अनेक महिलांचं त्याने अशाच प्रकारे लैंगिक शोषण केलंय हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेले आहेत। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे। यामुळे या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.